धम्म विचय याचा अर्थ किंवा एका वाक्यात जर सांगायचं असेल तर काय, चार आर्य सत्याचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, मनन करणे म्हणजे धम्म विचयो होय. एकदम सोपी व्याख्या आहे. चार आर्य सत्याचं चिंतन करणे, पण कसं, प्रज्ञापूर्वक. चार आर्य सत्यांचं प्रज्ञापूर्वक विचार विमर्श करणे. सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणखीन एक व्याख्या पाली साहित्यामध्ये सांगितलेली आहे. धम्म विचयो म्हणजे काय, तर भगवान बुद्ध म्हणतात धम्म विचय म्हणजे काय, तर प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं चिंतन करणे, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं प्रज्ञापूर्वक चिंतन करणे, विचार विमर्श करणे, परीक्षण करणे, त्यालाच धम्म विचय असं म्हटलेलं आहे.